एकदा अशी मसाला भेंडी ट्राय करून बघा तुम्ही. सारखा भेंडी मसाला बनवाल, घरातले पण भेंडी न खाणारे पण खुश होतील. नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. स्पेशल डिश म्हटली की साईड डिश ही आपली भेंडी असतेच असते. एकदम हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी आपण आज घरीच भेंडी मसाला बनवणार आहोत. इथे मी अर्धा किलो छान फ्रेश हिरवीगार भेंडी आणले. भेंडी आपल्याला अशी कवळी बघून आणायची, छान अशी. छान स्वच्छ धुवून एकदम सुकवून घेतले. आता बघा आपण असे भेंडीचे काप करून घेणार आहोत. छान असे आपल्याला काप करून अशी मधी चिरून घ्यायची आपल्याला भेंडी. भेंडी इथे आपली सर्व एकदम अशी मस्त अशी चिरून झाली बघा. आता आपण तिला टाकूयात लाल तिखट, हळद, धना पावडर, चवीनुसार मीठ आणि मी इथे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतले. तुम्ही बेसन पीठ पण घेऊ शकता, ऑप्शनला आहे. आणि छान असं मस्त आपण इथे भेंडीला कोटिंग करून घेणार आहोत. बनवायला पण एकदम अशी सोपी रेसिपी आहे. आता टाकूयात लिंबाचा रस आणि पुन्हा एकदा सर्व असं छान मस्त मिक्स करून घ्यायचे. आता ठेवूयात कढई गरम करायला. त्यामध्ये तेल टाकूयात. तेल छान गरम झाले. इथे आपण 2 मीडियम आकाराचे असे कांदे कट करून घेतलेत. आपल्या आवडीनुसार इथे कट करून घ्यायचेत आणि शालो फ्राय करून घेऊयात. आपल्याला जास्त नाही परतायचे, फ्राय करायचे. ते शालो फ्राय करून एका डिशमध्ये आपण काढून घेऊयात. इथे मस्त असं तेल आता गरम झाले. आता आपण भेंडी पण इथे फ्राय करून घेणार आहोत 3 ते 4 मिनिटासाठी तेलामध्ये. छान मस्त आपण लो टू मिडियम गॅसवरच भेंडी फ्राय करून घेणार आहोत. एकदम चवीला इतकी जबरदस्त लागते आणि बनवायला तर खूप सोपी रेसिपी आहे. अगदी पहिल्यांदा ट्राय केली तरी एकदम परफेक्ट जमेल अशी. इथे आपली भेंडी पण एकदम छान मस्त फ्राय झाली. आता एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत. एकदम अशी हॉटेलमध्ये मिळते तशीच आपला भेंडी मसाला बनवून घरी तयार होतोय. कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये घरामध्ये जे साहित्य आपल्या अवेलेबल आहे त्यामध्येच बनवून तयार होते. आता आपण भेंडी मसाला बनवायला सुरुवात करूया. तेल मस्त गरम झाले. त्यामध्ये टाकूयात जिरा. जिरा इथे छान तडतडू द्यायचा आहे. आता अद्रक, लसूण, हिरवी मिरची बारीक करून घेतली ती टाकूयात आणि छान छान मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचे आपल्याला. त्याचा स्वाद असा छान तेलामध्ये उतरतो आणि मग मसाल्याला खूप छान चव येते. आता आपण टाकणार आहोत बारीक केलेला कांदा. कांदा पण एकदम असा लालसर रंगावरती मऊ लुसलुशीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला लो टू मिडियमच ठेवून छान मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. कांदा पण इथे मस्त असा छान लालसर रंगावरती परतून झालाय. आता आपण इथे टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली ती टाकूयात आणि तेल सुटेपर्यंत असे सर्व मसाले आपण इथे परतवून घेणार आहोत. मसाले आपण कच्चेच मिक्सरला बारीक केलेत, त्यामुळे आपण इथे मसाले पूर्ण छान असे परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. बघा आपला मसाला एकदम छान असा तेल सुटेपर्यंत मस्त परतून झालेत. आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण मसाले छान असे शिजवून घेणार आहोत. मस्त आता इथे आपला मसाला असा छान शिजवून तयार आहे. आता आपण टाकणार आहोत 1 वाटी दही. त्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, हळद, धना पावडर छान असं मस्त मिक्स करून पेस्ट बनवून घेतली. आता दही टाकून आपण छान सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. बघा आपला मसाला एकदम छान असा तयार झालाय. आता त्यामध्ये टाकूयात फ्राय केलेली भेंडी. खूप अशी छान आणि खायला तर इतकी जबरदस्त लागते ना की सर्वांना, जे भेंडी खाणारे नाही ते पण आवडीने चाटून पुसून बोटं अशी भेंडी खातील. आता छान मसाल्यामध्ये आपण भेंडी एकजीव करून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत. अगदी कमी वेळात आणि टिफिनसाठी पण आपली भेंडी एकदम परफेक्ट आहे. आता टाकूयात चवीनुसार मीठ आणि मस्त असं मिक्स करून घेऊयात. छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला मसाल्यामध्ये आणि 4 ते 5 मिनिट असं झाकण ठेवून आपण इथे भेंडी शिजवून घेणार आहोत. अशी झटपट ही रेसिपी आहे. इथे बघा आपला भेंडी मसाला एकदम छान असा मस्त
बनवून तयार आहे. अगदी हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसाच घरच्या घरी बनवून तयार आहे. आता आपण जो कांदा शॅलो फ्राय केला होता तो टाकूयात आणि पूर्ण असं मिक्स करून घेऊयात. कस्तुरी मेथी आणि आता आपण हे सर्व छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात. कस्तुरी मेथीने इतकी भन्नाट अशी टेस्ट येते भेंडी मसाल्याला. इथे आपला भेंडी मसाला बनवून तयार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. बाय बाय. धन्यवाद.